धपाटे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घ्यायचा आहे। नंतर एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळी पिठं आधी एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत। सगळी पिठं एकत्र मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून, कारण कोथिंबीरीने चव छान येते। कोथिंबीर वाटणात नाही टाकायची, फक्त आपल्याला अशी चिरूनच टाकायची आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि गरजेनुसार पाणी लागेल तसं आपल्याला एकदम घट्ट पण आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर एका पोळपाटावर असा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला कडेने तेल सोडण्यासाठी होल करून घ्यायचे आहेत आणि शेवटी त्यावरती तीळ सोडून घ्यायचे। तिळाने धपाट्याला चव छान येते। नंतर आपल्याला तव्यात तेल टाकून असे दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती धपाटे भाजून घ्यायचे आहेत। तयार झालेत आपले मिक्स पिठाचे धपाटे। तुम्ही लसणाच्या चटणीसोबत, हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।